रोजंदारीवर लोकाच्या शेतात काबाड कष्ट करणारी माय आणि बैलाच्या मागे दिवसभर राबणारा बाप, या दोघांच्याही कष्टाचं चीज लेकाने करून दाखवलंय। बापाचं कष्ट, आईचा त्याग आणि गरिबीच्या वनवासातून या तरुणाने UPSC पास करून दाखवली आहे। टाळ्या वाजवा ना। हात खाली कर। शेतकऱ्याच्या लेकाचा बांधावरचा संघर्ष आता लाल दिव्याच्या गाडीवर येऊन संपलाय। गावातल्या गल्लीबोळातून धावत पळत येणारा हा तरुण पहा। याच्या स्वागतासाठी जमलेली ही गर्दी, आईच्या डोळ्यात तरळलेले आनंद अश्रू आणि बापाची गर्वाने चौडी झालेली छाती, ही दृश्यच या तरुणाचा संघर्ष किती भयंकर होता हे सांगून जात आहेत। जिथं आजही साधं पाण्यासाठी मैलोमिल पायपीट करावी लागते, अशा हिंगोलीच्या कळमनुरी तालुक्यातला अंकित शेषराव जाधवने करून दाखवलंय। वयाच्या 25व्या वर्षीच या शेतकरी पुत्राने आपल्या मायबापाचा संघर्ष कायमचा संपवलाय। सुरुवातीपासूनच मी जेव्हा जिल्हा परिषदेच्या शाळेत होतो तेव्हापासून शेतीची माझा जवळचा संबंध आलेला आहे आणि माझ्या आई वडिलांनी केलेले काबाड कष्ट मी पाहत आहे लहानपणापासून। शेतीमध्ये किती अडचणींचा त्यांना सामना करावा लागतो, निसर्गाच्या भरोशावर राहून शेती करत करत आर्थिक परिस्थिती सांभाळणे व आर्थिक नियोजन करणे प्रचंड अवघड आहे आणि पूर्वीच्या प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणामध्ये त्याचा खूप जास्त आर्थिक अडचणी या ठिकाणी यायच्या। त्यानंतर मी वैद्यकीय क्षेत्रात लागलो, त्यामुळे आम्हाला आर्थिक दिलासा मिळाला। आई वडिलांचं असं विशेष काही स्वप्न नव्हतं की फक्त आपली परिस्थिती न बदलावी आणि कोणत्याही क्षेत्रामध्ये, जसं वैद्यकीय क्षेत्र असो किंवा मग हे सिव्हिल सर्व्हिसेस असो, कोणत्याही क्षेत्रामध्ये चांगलं काम करावं हीच त्यांची इच्छा होती। त्यानुसार मी प्रयत्न केले आणि वैद्यकीय क्षेत्रात असो किंवा मग आता जेव्हा अधिकारी होईल त्यामध्ये सुद्धा एकदम चांगल्या पद्धतीने मी प्रत्येक क्षेत्रात काम करायचा प्रयत्न केला। हेच त्यांचं स्वप्न होतं। देशात UPSC परीक्षेचा निकाल लागला। या निकालात अंकितने बाजी मारली। ना कोचिंग, ना क्लासेस, ना हाय क्लास लायब्ररी, गावातल्या एका छोट्याशा अभ्यासिकेत अभ्यास करणाऱ्या अंकितने आपल्या जिद्द आणि चिकाटीच्या बळावर यशाला गवसणी घातली आहे। अंकितचं यश पाहून त्याच्या आईच्या डोळ्यात आनंद अश्रू तरळले। लेकाने आईच्या कष्टाचं चीज केलं म्हणून आईचा कंठ दाटून आला। तेव्हा असं होतं थोडंसं विचारित होतो आज लागणार आहे। मग मी भांडे घासू लागले, त्याला सांगितलं काय पुढे त्यातले आनंद अश्रू आम्हाला सुद्धा आनंद झाला। त्याच्यामुळं आम्ही सुद्धा तुमच्या दारापर्यंत आलो। खूप लोक येत आहेत, एक म्हणजे गावाचा एक म्हणजे मान उंचावलेली आहे। आपल्या भागामध्ये पाणी नसते, शेतकऱ्यांची आत्महत्या आहे। अशा परिस्थितीमध्ये आता तुम्ही त्याला काय सांगणार आहे? अंकितच्या वडिलांचा चेहरा पाहून त्यांच्या चेहऱ्यावर लेकाबद्दलचा अभिमान सहज दिसून येईल। शेतात राबणाऱ्या बापाच्या टाचेवर पडलेल्या भेगा अंकित विसरला नाही। आपल्यासाठी वडिलांनी किती खस्ता खाल्ल्यात याची जाणीव ठेवून लेकाने खरंच करून दाखवलं म्हणून अंकितच्या वडिलांच्या चेहऱ्यावर अक्षरशः जग जिंकल्याची भावना होती। स्वप्न नव्हतं, परंतु तो जेव्हा 5वीला त्याने एक अतिशय यशस्वी असं उत्तुंग शिखर गाठलं की तो तालुक्यातून पहिला आला आणि मग तेव्हापासूनच मला असं वाटलं की हा निश्चित काहीतरी पुढे चांगलं करू शकतो। आणि मग तेव्हापासून त्यानं जी भरारी घेतली ते आजपर्यंत तो केव्हाही हार हा त्याला माहीतच नव्हती। आतापर्यंत तो एकदाही कुठल्याही म्हणजे परीक्षेत नापास न होता उत्तुंग असं यशस्वी त्यानं यश मिळवलेलं आहे। काय नक्कीच, कारण जे काही होतं ते आम्ही वैचारिकदृष्ट्या त्याला नेहमी सांगत गेलो आणि ते त्याने अडॅप्ट केलं आणि त्यानं ते यश मिळवलं। तसं गावकरी आणि आमच्यात जे आत्मविश्वास होता की तो निश्चितच यश मिळवेल आणि सर्व म्हणतही गेले तसे, परंतु असं म्हणता येत नाही की नक्कीच तो मिळवेल असं काही वाटत नव्हतं। परंतु ही अतिशय जगातली तिसरी आणि भारतातली पहिली अवघड अशी एक्झाम असते असं ऐकण्यात होतं, पण त्याच्यामुळे कुठेतरी धाकधूक होती। परंतु कालचा रिझल्ट लागल्यामुळं ती पूर्ण म्हणजे यशस्वी ठरली आणि आम्ही सर्व आनंदित झालो आणि निश्चितच आम्हाला आनंद आहे। गावातलं प्रेम, आई बापाचा संघर्ष आणि शिक्षकांची मेहनत अंकित विसरला नाही।
ज्या परीक्षेत देशभरातले तरुण आपलं अख्खं आयुष्य झोकून टाकतात, ज्या परीक्षेत पास होणं अनेकांच्या आयुष्याचं सगळ्यात मोठं ध्येय असतं, अशा परीक्षेत अंकितचं पास होणं हे कितीतरी गरीब आणि होतकरू विद्यार्थ्यांसाठी एक प्रेरणा आहे. पराकोटीची जिद्द, वाटेल ते करायची तयारी आणि काबाड कष्ट करायची धमक असेल तर अंकित सारखं यश आपल्यालाही मिळवता येऊ शकतं. म्हणून अंकितचा हा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. अंकितच्या संघर्षापासून ते यशापर्यंतच्या या प्रवासाला साम टीव्हीचा सलाम. हिंगोलीवरून संदीप नागरेसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, मुंबई. वडिलाला पलीकडून उभं राहू द्या. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.